तर उद्धव साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. मनसे सोबतच्या युती संदर्भात थोडंसं बोलूया. म्हणजे कुटुंब एकत्र आलं इतक्या वर्षांनंतर, दोन भाऊ एकाच व्यासपीठावर दिसले आणि त्यामुळे मराठी माणसाला खूप आनंद झाला, मराठी माणसाला खूप बरं वाटलं, असं सातत्याने आपण बोललो देखील, तुम्ही अनुभव पण घेतला असेल कदाचित. आणि दोन्ही पक्षातले नेते ज्या वेळेला याबद्दल बोलत होते त्यावेळेला कोणतेही मतभेद दिसले नाहीत, एकवाक्यता होती बऱ्याच मुद्द्यांवर. पण या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेला दोन पक्ष, मनसे आणि तुमचा पक्ष ज्यावेळेला सामोरं जात आहे त्यावेळेला कोणकोणती चॅलेंजेस वाटली तुम्हाला की ही कदाचित आव्हानात्मक बाबी असू शकतात? म्हणजे आता सध्याच्या घडीला पक्षांतर होत आहेत बऱ्याच पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, नेत्यांची. तुम्ही सातत्यानं बघितलं, बंडखोरीचा मुद्दा आहेच, पण तो प्रत्येक पक्षात आहे. बंडखोरी काही एकाच पक्षात आहे अशातला भाग नाही. पण दोन पक्ष कुटुंब म्हणून ज्यावेळेला या निवडणुकांना सामोरं जातात त्यावेळेला कोणकोणत्या बाबी तुम्हाला दिसल्या फर्स्ट हँड की हे अत्यंत ऍड्रेस करणं गरजेचं आहे सुरुवातीला? तुम्हाला खरं सांगू का, पहिलं म्हणजे आम्ही जेव्हा त्रिभाषा सूत्री आणि पहिलीतल्या मुलांवर तिसरी भाषा लादून ह्याच्यावर एकत्र आलो, तेव्हा एक वेगळं चार्ज, एक वेगळी एनर्जी ही दिसायला लागली. मला हेही आठवतं की जेव्हा उद्धवसाहेब, राजसाहेब दोघेही डोममध्ये ते स्टेजवर आले एकत्र, अवतीभोवती सगळे जे लोक होते कुठच्याही पिढीतले, म्हणजे आजोबांच्या पिढीचे, वडील आणि काकांच्या पिढीचे, आमच्या पिढीचे, पुढच्या पिढीचे, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे नंतर पण आमच्या ज्या भेटीगाठी झाल्या ॲज फॅमिली म्हणून, कारण त्याच्यानंतर रिकनेक्ट झालो, जे एक कदाचित दोन्ही साईडला वाटलं असेल की नसेल मला माहित नाही की कसं होईल काय होईल, कुठेही 20 वर्ष कशी गेली, अर्थात तो एक व्हॅक्युम जो होता तो पूर्ण आता भरून निघाल्यासारखं वाटतंय. कारण अर्थात एक साधारणपणे दोन फॅमिलीज, आम्ही एकत्रच, मी आणि अमित शाळेत असायचो, मस्ती करायचो, खेळायचो वगैरे, जिथे तुटलं होतं काही, जे काही त्यावेळी झालं असेल ते, जे काही मी बॅड ब्लड म्हणणार नाही, पण जे काही त्यावेळी कारण होती ती सगळी दूर निघून गेली. आता सगळं क्लिअर आहे, आता व्यवस्थित आहे. बघा, दोघांनी, उद्धवसाहेब आणि राजसाहेबांनी 20 वर्षापूर्वी दोन वेगळे पक्ष चालवायला पुढे नेण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या विचारधारा जवळपास एक आहेत, काही काही पद्धती वेगळ्या असू शकतात, काही काही विचारधारा कुठे पुढे मागे 19-20 असू शकतात आणि नैसर्गिक, कारण दोन वेगळे पक्ष आहेत. पण फॅमिली म्हणून अगदी काकी सोबत असेल किंवा काका, अमित, उर्वशी, जे एक नातं बनलं, हे एक वेगळं, ज्याला बोलतो ना की एक फॅमिली म्हणून रिअश्युरन्स असतं की अरे आपला भाऊ आहे सोबत, ते एक नातं खूप वेगळं जुळलं. बरं, मराठी माणसामध्ये पण मला आठवतं की ज्या मिनिटाला हे झालं, डोमचा इव्हेंट झाला, मी कुठेतरी बुकशॉपमध्ये होतो, पुस्तकाच्या ह्याच्यातून बाहेर आलो, अर्थात 3-4 पुस्तकं हातात होती पिशवीत ठेवत असताना, आणि एक वयस्कर जोडपं माझ्याकडे आलं. दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मला सांगितलं, आदित्य, काही करा पण आता एकत्र राहा. आम्ही राजकारणात नाही आहोत, आम्ही कुठच्या पक्षाचे नाही आहोत, पण ह्या मुंबईतला मराठी माणूस म्हणून तुम्हाला सांगतोय, एकत्र राहा. मी पण जरा हल्लो होतो की अरे काय नेमकं आहे, म्हणजे तेव्हा युती होणार, महानगरपालिका एकत्र लढणार का? हां, आम्ही निश्चितपणे बोलत होतो की आम्ही एकत्र राहणार, पण एकत्र राहणं म्हणजे परत पुढचे पण चॅलेंजेस असतात की युती कशी होणार. सीट्स सगळ्या तशा पाहिलं तर सेमच आहेत, मतबेस तसा पाहिलं तर सेमच आहे. भाजप आणि आमचं कसं होतं की काही ठराविक त्यांचा मतबेस होता, आमचा मताचा वेगळा बेस होता. पण ज्या मिनिटाला हे ठरलं की एकत्र राहायचं, आत्ता मला तोही क्षण होता, दोन्ही भावांनी जेव्हा ज्या समित्या केल्या होत्या, 3-3 लोकांची समिती होती बोलणी करायला, दोघांनाही बोलवून ठणकावून सांगितलं होतं, कारण अर्थात त्यांची स्टाईल तशी की कुठेही उगीच खेचाटाण करायची नाही, खेळीमेळीच्याच वातावरणात झालं पाहिजे, आमच्यापर्यंत आणूही नका, विषय वाढला नाही पाहिजे, 2 पावलं पुढे 2 पावलं मागे करा, पण युती आपण महाराष्ट्रासाठी करतोय, मुंबईसाठी करतोय, मुंबईच्या अस्तित्वासाठी करतोय, कशी करून ही युती झाली पाहिजे. हां, आता ह्याच्यात एकच थोडं कठीण दोन्ही बाजूनी असतं, चॅलेंज असतं, आणि तेही मी तुम्हाला परत सांगतो, खूप लोकांनी समजूनही घेतलं. जेव्हा युती एखादी होते तेव्हा तुमचे तिथे 4 कार्यकर्ते तयार असतात ज्यांनी चांगली कामं केली असतात. ती एखादी सीट युती पक्षाला गेली, आपल्या मित्र पक्षाला गेली, तर साहजिक आहे की त्या 4 कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी हेही झालंय, मनसेनी सांगितलं तुमचा उमेदवार आमच्या ह्याच्यावर, आम्ही त्यांच्या उमेदवाराला आमच्या ह्याच्यावर घेतलं, हे सगळे झालेत. आता मनोमिलन एवढं झालंय की फॅमिली म्हणून एकत्र तुम्ही येऊ शकता, ती खूप सोपी गोष्ट असते. 2 पक्ष एकत्र येताना कार्यकर्त्यांचं मनोमिलन, आता मी, अमित, आम्ही सगळीकडे जवळपास 100 शाखा आमचे फिरून झाल्यात, उद्धवसाहेब वगैरे. मनसेने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये फरक कळत नाहीये, ज्या उत्साहाने, ज्या जिद्दीने उतरलेले आहेत ना, आणि ज्या एका ह्यानी उतरलेत की नाही आम्हाला मुंबई राखायचीच आहे, मुंबई वाचवायचीच आहे, जी जिद्द दिसते, अंतर दिसत नाही दोन्ही पक्षांमध्ये.
आणि मग अनेक कार्यकर्ते जसं आमच्याकडून आता किती नाव घेऊ, साईनाथ दुर्गे आहे, अनिश शेंडगे आहे, सागर देवरे आहे, अभिजित आहे, मग आमचं माधुरीताई आहेत. कालच आपण पाहिलं असेल त्यांनी मिठी मारून लगेच प्रचार सुरू केला. ही समजूतदारपणा जो आहे, ही निष्ठा जी आहे, ही फक्त नुसतं आम्हाला नाही, हे मुंबईच्या प्रती त्यांची निष्ठा आहे. आणि असे असंख्य कार्यकर्ते आहेत, म्हणजे हे मी 2-3 नावं घेतली, पण असंख्य कार्यकर्ते आहेत दोन्ही बाजूनी, ज्यांनी सांगितले आम्ही मुंबईसाठी साहेब आम्ही इच्छुक नाही, आम्हाला मुंबई वाचवायची. आता अमित ठाकरेंसोबत तुम्ही फिरताय तितके दिवस आणि सातत्याने तुम्ही दोघे भाऊ लोकांशी बोलताय, पदाधिकाऱ्यांशी बोलताय, तर ते बॉन्डिंग आम्हाला जाणून घ्यायचं. ते बॉन्डिंग विषयी देखील आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आपण छोटासा. काय नेमकं बॉन्डिंग आहे आदित्य ठाकरेंचं आणि अमित ठाकरेंचं हे आपण